दोस्तांनो नमस्कार. परवाच 2024 मध्ये राज्यसेवा परीक्षेतनं जे आपले विद्यार्थी पास झाले त्यांचा एक खूप छान सत्कार समारंभ पुण्यात पार पडला. तिथे उपस्थित असताना बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलण्याचा चान्स आला. तुम्हा विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्स असतात की सर पूर्व परीक्षेमध्ये आमचा हा प्रॉब्लेम होतोय, आमचा हा प्रॉब्लेम होतोय, आमचा हा प्रॉब्लेम होतोय. त्याची ही कारणं आहेत. तर आता आज कारण आणि त्याचं सोल्युशन ह्याच्यावरती डिस्कशन करूया. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या सर्व प्रॉब्लेम्सचं एक मोठं सोल्युशन पण मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सौरभ सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं MPSC वालामध्ये स्वागत. प्रिपरेशन करत असताना बेसिकली प्रिलिम्स हा एक मोठा हर्डल आहे. याला पार करून जात असताना ऑब्स्टॅकल्स खूप सारे आहेत. काही बेसिक कारण आहेत की ज्यामुळे तुमचा स्कोर राहतोय. तुमच्यातले बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोर हा 1 मार्क 2 मार्क, तुम्ही म्हणाल हो सर अहो खूप मोठं झालं हे, आमचा 0.25 0.50 ने पण राहतोय का? जरा खाली मला एकदा कमेंटमध्ये पण नक्की कळवा. मग ही काही कारणं आहेत जी मला वाटलीत की ही 10 कारणं आहेत महत्वाची ज्यांच्यावरती आपण काम करायला पाहिजे. आधी कारणांवरती बोलूया, कारणांसोबत मग त्याच्या सोल्युशनवरती पण बोलूया. लेट स्टार्ट. प्रिलिम्स मध्ये कमी गुण येतात त्याची ही 10 प्रमुख कारणं. पहिलं आणि खूप महत्वाचं कारण ते म्हणजे संकल्पनात्मक स्पष्टतेचा अभाव. आपण बऱ्याच वेळेला संकल्पनात्मक गोष्टी व्यवस्थित बघत नाही. उदाहरणार्थ स्टेट बोर्डातनं क्रॉस नॅशनल प्रोडक्ट आणि त्यासोबत नॅशनल इन्कम यांच्यावरचे जे क्वेश्चन येतात ते डायरेक्ट स्टेट बोर्डात नाही. GNP वरती येणारा क्वेश्चन तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही याच्या संकल्पनेचा विचार केलेला आहे का? एक मग फक्त पाठ करणं, संकल्पना न समजून घेणं तुमच्या अपयशाचं कारण बनतंय. जर तुम्हाला संकल्पना व्यवस्थित कळाली तर तिचं ऍप्लिकेशन पण लगेच होईल आणि परिणामी तो प्रश्न पण लगेच सुटेल. त्यामुळे संकल्पनांकडे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. परवा गटकाचा पेपर झाला, त्यात कर आणि असा एक सेंटेन्स होता आणि खाली त्याला हा मौद्रिक धोरणाचा भाग आहे, इट इज अ पार्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं गेलं होतं. ते बघितल्याबरोबर इलिमिनेट करता येऊ शकतं जर तुमची संकल्पना क्लिअर असेल की अरे कर हा रिलेटेड मुद्दा आहे, तो म्हणजे राजकोषीय धोरणाशी, फिस्कल पॉलिसीशी. लक्षात घ्या, इथे संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी स्टेट बोर्ड, NCERT हे मला महत्वाचे वाटतात. परवा जसं मी तुम्हाला सांगितलं त्या टॉपर विद्यार्थ्यांबरोबर बोलत असताना एका सरांशी बोललो. ते म्हणालेत की सर तुमच्यातल्या बेसिक ज्या विद्यार्थ्यांचा गडबड आहे त्यांना मूळ प्रॉब्लेम हा सायन्समध्ये आहे का तुम्हाला पण? जर असेल तर हा जरा पॉइंट व्यवस्थित ऐका. त्यांनी सांगितलं की सर आम्ही 8वी 9वी आणि 10वी स्टेट बोर्डाची पुस्तकं अशी वाचली की त्याद्वारा आम्ही MCQs तयार केले आणि आता आम्ही रिव्हिजन त्याच्याद्वाराच करतो आणि आम्हाला 10+ मार्क आरामात भेटतात त्याच्यात. तुमची पण गडबड होतीये का? जरा तुम्ही पण इकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे बरं का. फक्त प्रॉब्लेम्स नाही, सोल्युशन वरती पण आपण बोलणार आहोत. पुनरावृत्ती, रिव्हिजन न करणं. दोस्तांनो, तुम्ही 31 मेचा जर पेपर देत असाल तर 30 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे नवीन काहीतरी वाचण्याचा. त्याच्या आधी सांगेन, पण आता ऑफकोर्स बरेच विद्यार्थी जे आहेत ते आपल्याकडचे कोर्सेसमध्ये असणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या कोर्सची डेडलाईन आणि अगदी करंट अफेअर्स पण जे तुम्ही वाचतात ते सगळं धरून असं मी तुम्हाला 30 एप्रिल सांगेल की 30 एप्रिल हे नवीन काहीतरी वाचण्याची शेवटची तारीख. त्याच्यानंतर नवीन काहीच वाचायचं नाही. जे वाचले त्याची रिव्हिजन करायची. रिव्हिजन एवढंच चालू द्या. एक पुस्तक 10 वेळाला वाचा, तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्ही नोट्स काढून ठेवलेल्या असतील तर मित्रांनो त्याच्यात 2 ते 3 रीडिंग सुद्धा मोर दॅन इनफ आहे, कारण त्या तुम्ही काढलेल्या नोट्स आहेत. तो नोट्स, 1 पेज नोट्स, 1 लाइनर नोट्स या तुम्हाला खूप मदत करतील. आधी वाचलेलं जर तुम्हाला विसरायला होत असेल तर जरा एकदा स्वतःला विचारा की मी कुठे कमी पडतोय, मी स्वतःचे माइंड मॅप्स तयार केलेले आहेत का, किंवा मी बाबा रे स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत का. अशा सगळ्या गोष्टी एकदा जरा चेक करा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामधनं फायदा होईल. MCQचा सराव आधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालेलो होतो की 5 महिने हातात आहेत, प्रत्येक महिन्याला 30 दिवस आहेत, तुमच्या हातात 150 दिवस आहेत. तुम्ही जर डेली 100 जरी MCQ सोडवले तरी 15,000 MCQचा सराव होऊ शकतोय. सेम आहे. तर ह्याच्यासाठी
तुम्ही सर्वांनी रोज एक टेस्ट देणं गरजेचं आहे, ज्याला मी FLT म्हणतो, फुल लेंथ टेस्ट. द्या रोजच्या रोज, काही फरक नाही पडत आहे. काय होईल, एखाद्या घटकाचा अभ्यास नसेल झाला, त्याचे प्रश्न चुकतील. जे चुकतात ते मात्र लिहून नक्की ठेवा. त्यासाठी एक छोटीशी वही पॉकेटमध्ये तयार करा आणि तुम्ही जे चुकतात ते लिहून ठेवा. काही विद्यार्थ्यांना मानसिक गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल मी पुढे म्हणेल, पण त्या मानसिक गोष्टी सुद्धा लिहून ठेवा. उदाहरणार्थ एक त्याच्यातली गोष्ट डिस्कस करतो की आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, सायन्सचा केमिस्ट्रीचा प्रश्न समोर दिसला की सगळी ततफप होती, सोडून द्या त्याला, लगेच नका सोडवू, पुढे जाऊया, आपण पुढचे प्रश्न सोडवूया, मग परत त्या केमिस्ट्रीच्या क्वेश्चनकडे येऊया ना. वेळ भेटणार आहे आपल्याला. राज्यसेवेमध्ये वेळ भरपूर भेटतो. कंबाईन मध्ये 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, मात्र इथे राज्यसेवेमध्ये 120 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. त्यामुळे वेळ भरपूर भेटणार आहे. स्ट्रॅटर्जी त्या अकॉर्डिंग तुम्ही सगळ्यांनी सेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, वेळेचं नियोजन. जे मी तुम्हाला म्हणालो की कठीण प्रश्न वाटतोय, माझ्या आवाक्याचा बाहेरचा वाटतोय, त्याला जरा बाजूला ठेवा. नंतर सेकंड राऊंडला जेव्हा येऊ ना, तेव्हा त्याच्याकडे लक्ष देऊ. घाईघाईमध्ये उगाच काहीतरी उत्तर देऊन मोकळं नाही व्हायचं. एस्पेशली एक तो नवीन ट्रेंड आणि व्हिडिओ आलेला आहे कोणाचा तरी, की ज्याच्यात ते म्हणतात जे सगळ्यात मोठं असतं ते उत्तर असतं. बाबांनो, हात जोडतो असं काही नसतं. काही एक अजून म्हणतात ऑल ऑफ द अबव. नाही, असं काही नाही. उलट मी ते ऑल ऑफ द अबवला म्हणतो, बुलाती है मगर जाने का नहीं. बोलून तुमचा कार्यक्रम करून टाकन ते. बिलकुल जायचं नाही त्या सिच्युएशन मध्ये. नीट प्रश्न वाचा व्यवस्थित. घाई करण्यात त्याच्यात काही मजा नाहीये. पुढचे निगेटिव्ह मार्किंग. दोस्तांनो, बरेच विद्यार्थी मटका मारण्यावरती विश्वास ठेवतात. सी मारून या. आपलेच एक विद्यार्थी आहेत, त्यांनी पण हेच कार्यक्रम केलेला होता गट ब पूर्व परीक्षेमध्ये. 4-5 प्रश्नांना सी मारून आले, वेळ नव्हता उरलेला म्हणून. असं नका करू. निगेटिव्ह मार्किंग हँडल करण्याची पण प्रोसेस आहे. जर तुम्हाला माहिती असेल की ABCD हे 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही गॅरंटी आहे तुम्हाला की A आणि D उत्तरच नाहीये, अशा सिच्युएशनला जर असे 10 प्रश्न असतील तर असे प्रश्न सोडवा. बघा, आधीच्या सिच्युएशन मध्ये काय होत होतं की तुम्हाला 0 मार्क मिळणार होते कारण तुम्ही प्रश्न सोडवलेच नाही. या सिच्युएशन मध्ये तुमचे 5 प्रश्न बरोबर येतील आणि 5 प्रश्न चुकतील. इट्स ओके. ते 5 जे बरोबर आलेले आहेत ते तुम्हाला किमान 20,000 पोरांच्या पुढे घेऊन जातील. त्यामुळे निगेटिव्ह हँडल करणं हा पण एक कला आहे. त्याला व्यवस्थित पुढे घेऊन जा आणि ते तुम्ही जितके जास्तीत जास्त FLT फुल लेंथ टेस्ट द्याल, तुम्हाला ती कला जास्त चांगल्या प्रकारे समजत जाईल. पुढे इलिमिनेशनचं लॉजिक. दोस्तांनो, मला असं वाटतं की इलिमिनेशनचं लॉजिक हे अभ्यासाबरोबर डेव्हलप होतं. बिना अभ्यासाचं ते डेव्हलप नाही होऊ शकत आहे. पण काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट इलिमिनेशन कळून पण येऊ शकते. उदाहरणार्थ परवा गटकच्या जोड्या लावांमधला एक प्रश्न होता की बाबा रे, आपण जी आपला जो तूट आहे आणि आपला जो खर्च आहे त्याला एकदम 0 करून टाकायचं. त्याला आपण डायरेक्ट 0 नाही करू शकत आहे. आपण वेलफेअर स्टेटमध्ये जगतोय. आपण त्याला डायरेक्ट 0 करत असू तर गोष्टी चालवायच्या कशा? ते नाही चालू शकत आहे. असे प्रश्न ऑफकोर्स इलिमिनेट होतात. मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही, वर्गीस कुरियन साहेबांच्या क्वेश्चन मध्ये आहे. असे क्वेश्चन नेहमी बरोबर असतात. अंधाऱ्या रात्री छत्री खाली इतकी लोक उभे होते, कुठं पाहायला जाणार आहेत तुम्ही? असे प्रश्न नेहमी बरोबर असतात. इलिमिनेशन करत असताना त्यावरती जा की अरे हा बरोबर आहे, ह्याच्यावरती विचार नाही करायचा. जर हा बरोबर आहे तर मग हा 4 ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय, यावरती तुमचं इलिमिनेशन जे आहे ते डेव्हलप करा. किंवा तुम्ही वर्गीस कुरियन साहेबांचा प्रश्न बघा आणि MS स्वामीनाथन साहेबांचा प्रश्न बघा. दोन्ही प्रश्नांमध्ये ऑबिच्युरी या सेक्शनवरचा क्वेश्चन आहे. त्यात तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की आयोगानं घोळ हा पुरस्कारावरती केलेला आहे. आणि ह्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा ऑबिच्युरीच्या क्वेश्चन मध्ये असंच झालेलं आहे. आयोगानं घोळ हा पुरस्कारांवरती केलेला आहे. तर मग त्याच्यात चेक करा पुरस्कारांमध्ये काही घोळ आहे का. जर असेल तर तुमच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल. पण हे कधी कळणार आहे? FLT फुल लेंथ टेस्ट, PYQs आणि MCQच्या सरावानं. करंट अफेअर्सची सांगड खूप गरजेची आहे दोस्तांनो. करंट अफेअर्स हा आपल्या अभ्यासामधला अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्याला आता पूर्व मुख्याला पण खूप उपयोगी पडणार आहे. केस स्टडीज महत्वाच्या असणार आहेत त्याच्यातल्या. त्याच्यानंतर इतर गोष्टींशी त्याची सांगड घालणं महत्वाचं ठरणार आहे. GS 1, 2, 3, 4 मध्ये आपल्याला जिथे तिथे आपल्याला GSचा वापर करायचा आहे, करंट अफेअर्सचा वापर करायचा आहे. त्यामुळे प्लीज तुमचा करंट अफेअर्सवरचा होल्ड हा प्लीज कायम असू दे. नेक्स्ट, या मुद्द्यावरती मला जरा जास्त बोलायला आवडेल तुमच्याशी. मानसिक दबाव आणि परीक्षा. दोस्तांनो, जोपर्यंत तुम्ही फुल लेंथ टेस्ट व्यवस्थित देत नाही तोपर्यंत हा मानसिक दबाव कमी होणार नाही. परीक्षेत बसल्यानंतर ओव्हर थिंकिंग होतंय, घाबरल्यासारखं होतंय, याचा अर्थ सरळ साधा आहे की तुम्ही गडबड करतात. तुम्ही फुल लेंथ टेस्ट जास्तीच्या दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळत नाहीये आणि हा आत्मविश्वास न मिळाल्यामुळे तुमची गडबड होतीये.
तर हा जर आत्मविश्वास तुम्हाला कमवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये, हातात भरपूर दिवस आहे, काहीच लेट झालेलं नाहीये. सुरुवात करा. रोज 100 प्रश्न झालेच पाहिजे आणि यांमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या सर्व चुका मी लिहून ठेवणार आहे. मी काय चुकतोय लिहून ठेवणार, मी काय चुकतोय लिहून ठेवणार. 30 मेला संध्याकाळी आणि 31 मेला हॉलमध्ये एंटर करताना मी त्या सर्व चुका आठवणार की ही मी चूक केलेली आहे, ही मी चूक केलेली आहे, ही मला आता परीक्षेत नाही करायची. तुम्ही बघा तुमचा स्कोअर दनादन वाढणार आहे, दनादन वाढणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिक असतं. उदाहरणार्थ मी अर्थशास्त्र शिकवतो, अर्थशास्त्राबद्दल बोलतो. थिंकर्स वरती पूर्व परीक्षेत प्रश्न येतात. मला कळतंय दीपक नायर, ब्रँको मिलनॉविक, काय ते नवीन नवीन येणारे रॅग्नर नर्क्स किंवा नवीन नवीन येणारे काय काय अर्थतज्ञ, ट्रिकल डाऊन थिअरीवर चाललेला आत्ताच्या राज्यसेवा मधला प्रश्न आहे. इट्स ओके, थिअरीवरती क्वेश्चन आलेला आहे, मला समजत नाहीये, काहीतरी YCMOUचा बेस वापरलेला आहे, स्टेट बोर्डाचा बेस वापरलेला आहे, NCERTचा बेस वापरलेला आहे, ठीक आहे ना. तुम्ही तो क्वेश्चन नंतर घ्या, त्याला तुम्ही बोजा बनवू नका स्वतःवरती. तो क्वेश्चन नंतर पण अटेम्प्ट होऊ शकतोय, आपल्याकडे वेळच वेळ आहे. जेव्हा सेकंड राऊंडला येऊ तेव्हा अटेम्प्ट होऊ शकतोय. तुम्ही त्याला तुमचा मानसिक दबाव बनवून नका घेऊ. ज्या ज्या वेळेला असा मानसिक दबाव येईल प्रॉब्लेम होईल. तुम्हाला कळतंय ना प्रश्नपत्रिका सोडवत असताना की हा प्रश्न घेतल्यानंतर माझ्यावरती दबाव येऊ शकतो, सोडा त्याला. जे इझी क्वेश्चन्स आहेत त्यांना आधी घ्या, पटापट त्यांचे गोल काळे करून घ्या, नंतर येऊया आपण त्यांच्यावरती. मानसिक दबाव तुम्ही या प्रक्रियेने कमी करू शकता आहात आणि हा सर्वांना असतो, तुम्हाला एकट्याला नाही. त्यामुळे इट्स ओके, हा पार्ट अँड पार्सल आहे आपल्या जर्नीचा. तो दबाव येणं, असं वाटणं अरे माझं होईल का सिलेक्शन, अरे माझ्या घरचे माझ्याबद्दल काय विचार करतात, माझ्या करिअरचं कसं, हा दबाव येणं हे साहजिक आहे. प्रत्येक चांगला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती हा दबाव असतोच. त्यामुळे हा तुम्ही दबाव झेलतात कसा आहेत ह्याचा जरा तुम्ही सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. 9 PYQ कडे दुर्लक्ष. दोस्तांनो, PYQs रिपीट होतात. मी कितीतरी ठिकाणी आपल्या बॅचेसमध्ये दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरचा क्वेश्चन जसं तसं रिपीट झालेला आहे. अहो ते सोडा, अगदी तुम्ही 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, ज्यांचं कॅपिटल 50 कोटी होतं. हा क्वेश्चन याच वर्षी 2दा रिपीट झालेला आहे, जोड्या लावायमध्ये आणि डायरेक्ट परवा गटकच्या पूर्व परीक्षेमध्ये. बरं ते सोडा, मी तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीवरचा क्वेश्चन हा राज्यसेवेमधला सांगतोय बरं का रे, की कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या ह्याच्यात जातात तो. ते सोडा, तुम्ही स्टील प्लांटवरचा क्वेश्चन बघा, रिपीट झालेला आहे डायरेक्ट. दोस्तांनो, क्वेश्चन्स रिपीट होतात. मग जर रिपीट होतात त्याच्यावरती व्यवस्थित होल्ड घ्या ना. कोणता एरिया आयोगाला आवडतोय तो आयोगाचा आवडणारा एरिया आपण व्यवस्थित करूया, आपल्याला मार्क मिळणं इझी होऊन जाईल, बरोबर की नाही. आणि शेवटचं ते म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न नीट न वाचणे. दोस्तांनो, इनकरेक्ट. विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट. वरील पैकी 3 मधील कोणते 2 बरोबर आहेत, कोणते 2 सेंटेन्स बरोबर आहेत, कोणते 2 उत्तर बरोबर आहेत. तुम्ही त्याला SOP फॉलो करून गोल करा की मला काय विचारलंय खाली, आणि प्रश्न सोडवत असताना बरोबर आहे, चूक आहे, बरोबर आहे, चूक आहे, आणि डायरेक्ट इलिमिनेशन वरती या. तुम्ही याच प्रकारे त्याला डील करू शकता आहात. हे आयोगाला आवडते, मग ते मला पण आवडून घ्यावंच लागेल, या प्रकारात तुम्हाला सगळ्यांना असायला हवं. आता जे मी तुम्हाला सगळ्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगितले, की उदाहरणार्थ तुम्हाला फुल लेंथ टेस्ट तुम्ही सोडवत नाही आहात, किंवा तुम्हाला MCQs मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला रिव्हिजन रेडी मटेरियल हवं आहे, किंवा तुम्हाला सगळे कॉन्टेंट एका ठिकाणी हवं आहेत, किंवा तुम्हाला हवंय की आमचा PYQचा अभ्यास सुद्धा एकाच ठिकाणी व्हावा, तर त्या सर्वांवरचं सोल्युशन जसं मी तुम्हाला आधी म्हणालो ते शेवटाकडे येत असताना सांगतोय, तो म्हणजे आपली आक्रोश बॅच, ज्याच्यात आपण घेऊन आलेलो आहोत मार्क बूस्टर मॉडेल. दोस्तांनो, येत्या 19 जानेवारीपासून आपला हा जो कोर्स आहे तो सुरू होतो आहे. आक्रोश त्याचं नाव आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या तत्वावरती मी सुद्धा विश्वास ठेवतो, तुम्ही पण ठेवा. आपल्या ऍपवरती जावा. तुम्ही आपल्या ऍपवरती गेल्यानंतर या आक्रोश बॅच मध्ये असणारे आमचे डेमो लेक्चर्स बघा, सगळ्या एज्युकेटर्सचे उपलब्ध आहेत. तुम्हाला आवडलं तरच बॅच घ्या, पण एकदा जाऊन तर बघा, वापरून तर बघा, आवडलं तरच घ्या. कोर्सची फीस प्रचंड कमी आहे. आणि आज मकर संक्रांती, आजच्या दिवशी आपल्याकडे एक काहीतरी कुपन कोड सुद्धा आपल्या टीमने जनरेट केलेला होता, तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सगळ्यांना भेटून जाईल. तो बघा, तुम्हाला आवडत असेल तर गो अहेड, पण पहिल्यांदा आधी सगळ्यांनी डेमो सेशन्स बघा. ते तुम्हाला आवडले तर आणि तरच तुम्ही पुढे जा. खूप सारा फ्री कॉन्टेंट हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असाच अवेलेबल आहे, तुम्ही त्याकरता सुद्धा ऑप्ट करू शकता आहात.
मी इथे थांबतो. तुम्हा सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येतं वर्ष तुम्हाला सगळ्यांसाठी एक खूप चांगलं ठरो. तुम्हाला हवी आहे ती मनासारखी पोस्ट भेटो हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना. मी थांबतो. धन्यवाद.